श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. स्वामींचं नाव घेऊन मी या व्हिडिओला सुरुवात करते. हिंदू धर्मात सण उत्सवाला विशेष महत्त्व आहे. प्रत्येक सणाचे आपले एक वेगळे विशिष्ट आहे. त्यात होळी सणाला खूप महत्त्व आहे. धुलिवंदनच्या आदल्या दिवशी होलिका दहन केले जाते. होलिका दहन किंवा होळी म्हणून ओळखले जाते. हा दिवस वाईटावर चांगल्याच्या विजयाचा प्रतीक मानला जातो. होलिका दहनच्या दिवशी संध्याकाळी सूर्यास्तापूर्वी होलिकाची पूजा केली जाते. त्यानंतर सूर्यास्तानंतर होलिका दहन होतं. होलिका दहनच्या दुसऱ्या दिवशी रंगाची उधळण करत धुलिवंदन साजरं केलं जातं. फाल्गुन पौर्णिमेला होलिका दहन आणि दुसऱ्या दिवशी होळी साजरी केली जाते. यावर्षी फाल्गुन पौर्णिमा तिथी 24 मार्च रोजी सकाळी 9:54 सुरू होईल, तर दुसऱ्या दिवशी म्हणजेच 25 मार्च रोजी दुपारी 12:29 समाप्त होईल. होलिका दहनाच्या वेळीस काही उपाय शास्त्रात सांगितले आहेत. हे उपाय केल्यामुळे आपल्यावर माता लक्ष्मी प्रसन्न होते आणि आपल्या घरामध्ये सुख समृद्धी नांदते. आणि म्हणूनच आपल्याला होळीच्या दिवशी होळीत एक नारळ अर्पण करायचं. पण हा नारळ अर्पण करायची पण एक योग्य पद्धत असते. बऱ्याच लोकांना ही पद्धत नाही माहिती आहे. कळत नकळत चुका केल्या जातात. त्यामुळे सुद्धा आपल्याला केलेल्या उपायाचं शुभ फळ प्राप्त होत नाही. म्हणूनच आपल्याला नारळ कसा टाकायचा होळीमध्ये आणि तो नारळ टाकताना आपल्याला हा एक मंत्र बोलायचा आहे. असं केल्यामुळे आपल्या घरामध्ये असणारी जेवढी पण इडापिडा आहे, वाईट नजर आहे, नकारात्मकता आहे, दोष आहे, दारिद्र्य हे सर्व निघून जाऊन आपल्या घराची, आपल्या मुलांची, आपल्या पतीची भरभरून अशी प्रगती होणार आहे. अतिशय प्रभावी असा हा उपाय आणि ही माहिती आहे जी तुम्हाला मी या व्हिडिओमध्ये देणार आहे. तर व्हिडिओ पूर्ण पहा. आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल आयकॉनसुद्धा प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळत राहील. होळीच्या दहनाने अशुभावर विजय किंवा असत्यावर विजय म्हणून आपण त्याच्याकडे पाहतो. पौराणिक कथेनुसार राक्षस राजा हिरण्यकश्यप आणि भक्त प्रल्हाद यांची ती कथा आपल्याला आठवते. बहिणीला म्हणजेच होलिकाला जिला अग्नीपासून वर प्राप्त होता, तिला हिरण्यकश्यपूने भक्त प्रल्हादाला मांडीवर बसवून अग्नीत प्रज्वलित करण्यास सांगितली आणि त्या अग्नीत भक्त प्रल्हाद नाही तर होलिका भस्म झाली. होलिका दहनाच्या वेळेस काही व्यक्ती काही गोष्टी होलिकात अर्पण करतात आपण पाहतो. ते का करतात तर त्या व्यक्तींच्या आयुष्यात असलेली आर्थिक नकारात्मकता किंवा पैशांच्या जर त्यांना अडचणी असतील तर त्या दूर होण्याकरता आपल्या शास्त्रामध्ये काही उपाय हे सांगितलेले आहेत. हे उपाय केल्यामुळे माता लक्ष्मी आपल्यावर प्रसन्न होते आणि घरामध्ये सुख समृद्धी नांदते. हिंदू धर्मात नारळ ब्रह्मा, विष्णू आणि महेश यांच्या त्रिमूर्तीचे प्रतिनिधित्व करतं. भक्त नारळाला उपासनेची वस्तू मानून दैवी त्रिमूर्तीकडे आशीर्वाद मिळवून या देवतांचा आदर व्यक्त करतात. पौराणिक कथेनुसार जेव्हा भगवान विष्णू पृथ्वीवर अवतरले तेव्हा त्यांनी मानवजातीच्या कल्याणासाठी देवी लक्ष्मी, नारळाचे झाड आणि कामधेनू गाय आणली. नारळ हे ब्रह्मा, विष्णू आणि महेश या 3 देवांचे प्रतीक मानले जाते. हिंदू धर्मामध्ये नारळाला नशीब आणि समृद्धीचे प्रतीक मानले जाते. प्रत्येक शुभ कार्याची सुरुवात नारळ फोडण्याने होते आणि नारळ अर्पण करणे हा पारंपरिक विधी आहे. सर्व प्रसंगी यश आणि समृद्धीसाठी शुभारंभ पवित्र नारळ फोडून केला जातो. सर्व धार्मिक कार्य आणि विधी नारळाच्या अर्पणाने सुरू होतात, कारण ते प्रतिकात्मक गणेश मानले जातात, जे कोणतेही काम यशस्वीरित्या पूर्ण करण्यात मदत करतात. अगदी तुमच्यापासून माझ्यापर्यंत प्रत्येकजण खूप मेहनत करतो, खूप कष्ट करतो, जेणेकरून आपल्या जीवनामध्ये सुख समृद्धी नांदेल. पण बऱ्याचदा काय होतं ना, आपल्या घरामध्ये काही दोष असतात किंवा आपल्यामध्ये काही दोष असतात, त्यामुळे सुद्धा आपल्या जीवनामध्ये अनेक प्रकारच्या समस्या येतात. आपण मेहनत तर करतोय, कष्ट तर करतोय, पण आपल्या कष्टाला आपल्या नशिबाची साथ ही मिळत नाही. आपल्या घरी पैसा तर येतोय, पण आलेला पैसा हा आपल्या घरामध्ये टिकत नाही. त्यामुळे आपल्या जवळ जीवनामध्ये कर्ज झालं असेल, तुम्ही समजा नवीन गाडी घेण्याकरता, फ्लॅट घेण्याकरता किंवा इतरही
कोणत्या कार्याकरता तुम्ही कर्ज घेतलं असेल आणि ते कर्ज काही केल्याने फेडलं जात नसेल तर हा अतिशय प्रभावी असा उपाय. हा उपाय केल्यामुळे आपल्या जीवनामध्ये धन येण्याचे अनेक मार्ग तर मोकळे होतातच होतात, पण त्याचबरोबर आपल्या कुटुंबावर कधीही कोणत्याही प्रकारचं वाईट संकट देखील येत नाही. अतिशय प्रभावी असा हा उपाय. तर चला जाणून घेऊया तो उपाय आपल्याला कसा करायचा आहे. तर आपल्याला ह्या उपायाकरता एक नारळ लागणार आहे, पण हा नारळ जो आहे बिन पाण्याचा असला पाहिजे, म्हणजे आपण त्याला सुकडी नारळ म्हणतो तसं आपल्याला एक नारळ घ्यायचा आहे आणि तो नारळ आपल्या उजव्या हातामध्ये धरायचा. पण तो धरायची पण एक विशिष्ट पद्धत आहे. त्या नारळाची शेंडी जी आहे ती आपल्या विरुद्ध दिशेला असली पाहिजे. असा हा नारळ आपल्याला धरायचा आहे आणि आपल्याला जे आहे संपूर्ण घरामध्ये तो नारळ फिरवायचा आणि तो नारळ फिरवताना आपल्याला एक मंत्राचा जप करायचा आहे. ओम सर्व बाधा विनिमुक्तो धनधान्य सुक्ताविंतः मनुष्यो म प्रसादेनः भविष्यति न संशयः. या मंत्राचा जप तुम्हाला करत करत संपूर्ण घरामध्ये हा नारळ फिरवायचा आहे. ह्या मंत्राचा जो लिंक आहे की हा मंत्र जो आहे तुम्हाला मी डिस्क्रिप्शनमध्ये लिहून देते. तुम्ही तो मंत्र पाहून तसं तुम्हाला संपूर्ण घरामध्ये हा मंत्राचा जप करायचा आहे. त्याचबरोबर आपल्या घरातल्या प्रत्येक सदस्याच्या डोक्यापासून पायापर्यंत सुद्धा आपल्याला हा नारळ 3 वेळा उतरवायचा आणि हा नारळ उतरवताना सुद्धा आपल्याला ह्या मंत्राचा जप करायचा आहे. त्याचबरोबर आपल्या मुख्य प्रवेशद्वारावरनं सुद्धा आपल्याला 3 वेळा हा नारळ उतरवून घ्यायचा आणि तिथे सुद्धा आपल्याला ह्याच मंत्राचा जप हा करायचा. एकदा नारळ आपण आपल्या मुख्य प्रवेशद्वारावरनं उतरवला की तो नारळ आपल्याला परत घरात घेऊन यायचं नाही आहे. होलिका दहनाची शुभ वेळ तुम्हाला मी सांगणार आणि ह्याच वेळेमध्ये तुम्हाला जाऊन तो नारळ जो आहे होलिकामध्ये अर्पण करायचे. तर होलिका दहनाची जी शुभ वेळ आहे ती रात्री 11:31 सुरू होते. ती मध्यरात्री म्हणजे 12:27 असेल. तर ह्याच वेळेमध्ये तुम्हाला हा जो नारळ आहे तो जाऊन त्या होलिकामध्ये अर्पण करायचा. तुम्ही करून तर बघा, अतिशय प्रभावी असा हा उपाय. नाही जर ह्या वेळेमध्ये तुम्ही केला तर तुम्हाला त्याचे जे परिणाम आहेत, त्याचे जे चमत्कारिक परिणाम आहेत ते तुम्हाला त्वरितच पाहायला मिळतील. पण आता बऱ्याच ठिकाणी मुहूर्तावर होळी पेटवली जात नाही. रात्र सूर्य मावळल्यानंतर होलिका दहन हे केलं जातं. तर तुम्ही तेव्हा केलं तरीही चालणार आहे. पण जर तुमच्या इथे शुभ मुहूर्त पाहून अगर होलिका दहन करत असतील तर आवर्जून त्याच वेळेमध्ये जाऊन हा उपाय तुम्ही करा. आता हा नारळ उतरून झाल्यानंतर जे आहे आपल्याला पूजेचे ताट आणि हा नारळ घेऊन होलिका पूजा करायला जायचं आहे. होळीची आपल्याला सगळ्यात पहिलं विधिविधानपूर्वक पूजा करून घ्यायचं आहे. तिला पुरणपोळीचा नैवेद्य अर्पण करायचं आहे, जल अर्पण करायचं आणि त्यानंतर आपल्याला हा नारळ जो आहे तो अर्पण करायचं. पण हा नारळ होलिकामध्ये अर्पण करायची एक विशिष्ट पद्धत आहे. आपल्याला काय करायचं आहे, होलिकाला पाठ करून म्हणजे होळीला पाठ करून उभं राहायचं आहे आणि आपल्या दोन्ही हातामध्ये हा नारळ पकडायचा आहे आणि आपल्याला आपल्या डोक्यावरनं मागच्या साईडला हा नारळ होळीमध्ये अर्पण करायचं आहे. पण अर्पण करताना तुम्हाला काळजी एवढी घ्यायची आहे, कारण होळी पेटती असते आणि हा नारळ आपण होळीमध्ये टाकणार आहेत, तेव्हा आपल्याला की आपल्यामुळे दुसऱ्याला इजा झाली नाही पाहिजे ह्याची एवढी तुम्हाला काळजीही घ्यायची आहे. होळीच्या दिवशी हा उपाय करायला खूपच महत्त्व दिलेलं आहे. हा उपाय जर आपण होळीच्या दिवशी केला तर आपल्या घरामध्ये असणारी जेवढी पण नकारात्मकता आहे, वाईट शक्ती, इडापिडा आहे, जर आपल्या घरावर की आपल्यावर करणेबाधा असेल, नजर दोष असतील, नकारात्मकता असेल, दारिद्र्य असेल, हे सर्व निघून जाण्यामध्ये मदत ही मिळत असते. म्हणूनच तुम्ही पाहिलं असेल प्रत्येकजण जे होळीमध्ये नारळ हा अर्पण करत असतो. बरेच लोक हे नारळ अर्पण करताना डायरेक्ट पूजा करतात आणि हा नारळ अर्पण करतात, पण असं करायचं नसतं. नारळ हा नेहमी आपल्या घरामधनं असा उतरवून न्यायचा असतो, त्याचा उतारा करायचा असतो आणि मगच तो होळीमध्ये अर्पण करायचा असतो. त्यानेच आपल्याला जो आहे केलेल्या उपायाचा त्वरित फळ हे प्राप्त होत असतं. आणि म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा, जेणेकरून प्रत्येकाच्या आयुष्याचं कल्याण हो हीच मनामध्ये इच्छा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.